तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या अपात्र ठरलेल्या महिला आहेत, आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघितली होती. मित्रांनो, 5 लाख महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत. आता ह्या ज्या अपात्र करण्यात आलेल्या महिला आहेत, त्यांचे पैसे परत घेतले जाणार आहेत का, अशी भीती सर्व लाभ घेत असणाऱ्या महिलांमध्ये आहे. त्याबद्दल इथे काय स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मग व्हिडिओला सुरू करूया. तर बघा, महासंवादचे जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती ही माहिती देण्यात आलेली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र म्हणजेच महासंवाद. तर इथे बघा, लाडक्या बहिणींचा लाभ परत घेतला जाणार नाही याबद्दलची स्पष्टपणे माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. सविस्तरपणे जाणून घेऊया यांनी काय म्हटलंय. कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेण्यात येणार नसल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच पात्र महिलांना या योजनेचा निधी देण्यास शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे. बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाहीये. लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत म्हणजे जुलै 2024 ते डिसेंबर 2024 देण्यात आलेल्या लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही असे विभागाने स्पष्ट केलेले आहे. तर ज्या काही महिला आतापर्यंत लाभ घेत होत्या त्यांना ही भीती आहे, आम्हाला हे पैसे परत करायला लागणार का? तर पैसे परत करायला लागणार नाहीयेत. घाबरायचं कुठल्याही प्रकारचं कारण नाहीये. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांसाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत 1500 रुपये महिलांना सन्मान निधी प्रदान करण्यात आला. मात्र योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांनी, म्हणजे ज्या काही अटी शर्ती होत्या त्यामध्ये ज्या महिला बसत नव्हत्या, अशा महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आल्याने शासनाने पडताळणी प्रक्रिया राबवली आहे. या अंतर्गत पात्र न ठरलेल्या महिलांचा सन्मान निधी परत घेण्यात येणार नसून अपात्र ठरलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येत आहे. म्हणजे आतापर्यंत जर तुम्हाला लाभ मिळाला असेल तर ठीक आहे, पण यापुढे लाभ मिळणार नाही. फक्त जे तुम्हाला आतापर्यंत लाभ मिळाला आहे तो परत घेतला जाणार नाहीये. बघा, 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, म्हणजे जे काही GR काढण्यात आलेले होते त्यानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे असे इथं स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे. तर बघा, ही थोडक्यात दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेले असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.